महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज झाला। भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 10 मंत्र्यांनी विधान भवनाच्या प्रांगणात मंत्रिपदाची शपथ घेतली। यात भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 5 जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते। शपथविधी सोहळ्याला आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचं स्वतः स्वागत केलं। शपथविधी सोहळ्याला शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित होते, तर भाजपचे राज्यातले सर्व नेते उपस्थित होते। माझ्या आईचा भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 5 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी आज शपथ घेतली। वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। अशा प्रकारे युतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तेत आलं। आता तरी हे सरकार स्थिर झालंय का, की दोन्ही पक्षांमधला अंतर्विरोध पुन्हा सरकारला अस्थिर करू शकतो? नेमके कुठले निकष लावून दोन्ही पक्षांनी आपापले मंत्री निवडले? आघाडी सरकारपेक्षा नेमक्या कुठल्या कारणामुळे हे सरकार वेगळं ठरू शकतं? आणि सरकारकडून जनतेच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, त्यांच्यासमोर आव्हानं काय आहेत, समस्या कुठल्या आहेत, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया। युती सरकारचा सामना सुरू। युती सरकारचा सामना सुरू या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता माफ करा भाई जगताप, काँग्रेसचे आमदार आणि नेते। भाई जगताप, आपलं स्वागत। आपल्याबरोबर आहेत आरपीआयचे नेते अविनाश महातेकर आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ जोशी। आणि आपल्याबरोबर काही क्षणातच मधु चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि नेते आपल्या सोबत असणार आहेत। आणि राजू शेट्टी दिल्लीच्या आमच्या स्टुडिओमधून काही क्षणात आपल्या सोबत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। प्रकाश बाळ जोशी, 95 साली ज्यावेळेला युतीचं सरकार आलं त्यावेळेला शिवाजी पार्कवरचा तो भव्य सोहळा आपण पाहिला, ती रसरसती ऊर्जा आपण पाहिलेली आहे। परवा वानखेडे स्टेडियमवरचा जो सोहळा पाहिला तो देखील असा गर्दीनं फुललेला होता। परंतु आज खरोखरच युतीचा जेव्हा पहिला शपथविधी होतोय, विस्तार होतोय, त्यावेळेला तसं चैतन्य होतं, तसा विस्तार, तसा काही उत्साह तुम्हाला जाणवला या विस्तारात? नाही, उत्साह तर निश्चितपणे कमी होता। याचं कारण असं आहे की निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये ज्या पद्धतीनं चर्चा झाली, ज्या पद्धतीनं एकमेक दूर गेले, म्हणजे अशी पाळी आली की शेवटी शिवसेना विरोधी पक्षाच्या बाकावर बसले, विरोधी पक्ष नेतेपद घेतलं आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रचार सुरू केला। आणि त्यानंतर राजकीय अपरिहार्यता जेव्हा दोन्ही पक्षांच्या लक्षात आली की केवळ बाहेरून समर्थन घेऊन हे सरकार चालवणं अवघड आहे, हे जेव्हा भाजपला कळलं आणि सत्तेपासून बाहेर राहून शिवसेनेचं परत सक्षमीकरण करणं, समर्थन वाढवणं हे अशक्य आहे, हे जेव्हा शिवसेनेच्या लक्षात आलं, त्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र येऊन त्यांनी हे सरकार स्थापन केलेलं आहे। आणि त्यामुळे साहजिकपणे म्हणजे लग्न हे अपरिहार्यतेतून झालेलं आहे, तरी सुद्धा ग्रह जरी जुळले असले तरी मन जुळलेली नाहीत, असं आपण म्हणू शकाल? हां, म्हणजे मनं जुळायला वेळ लागेल, कारण सत्ता शेवटी एकत्र ठेवत असते। आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 15 वर्ष कसे एकत्र राहून त्यांनी काम अविनाश महातेकर गालातल्या गालात हसतायत, हे फार बरं झालंय। अविनाश महातेकर, तुम्हाला अडचणीत टाकणारे प्रश्न मी आज विचारणार नाही आहे। तुमच्या पक्षाला या मंत्रिमंडळात कधी प्रतिनिधित्व मिळणार वगैरे असे प्रश्न आपण आत्ता चर्चेला नको घेऊया। परंतु या सरकारसमोरचा अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे तो त्याच्या स्थिरतेचा। हे सरकार आता 200 विरुद्ध 86 असा याचा एक प्रकारे सामना आहे। म्हणजे हे 200 आमदारांचं सरकार एक प्रकारे जे निवडून आलेले 200 आमदारांचं थेट समर्थन ज्यांना आहे आणि 86 आमदार विरोधात आहेत त्यांच्या, हे आपण स्थिर मानायचं का यातला आंतरविरोध त्याला पुन्हा एकदा अस्थिरतेच्या दिशेनं न्यायची आज सुरुवात झाली? नाही, असं मला वाटत नाहीये। सेना भाजपचं जे सरकार, म्हणजे आता सेनेचा प्रवेश झाल्यामुळे त्याला ते युतीचं सरकार असं जे म्हटलं जाते, थोडीशी दुरुस्ती सुचवतो की हे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार झालेलं आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोतच आणि सेना आल्यामुळं महायुतीचं झालेलं आहे। आणि स्थैर्याबद्दल तर त्यामुळे आता म्हणजे संख्येच्या अंगानं जर गेलो आपण तर स्थैर्याबद्दलचा प्रश्न मला तसा काय वाटत नाही। शिवाय आता जे प्रकाशजींनी जे विवेचन केलं की बाबा एक दोन्ही पक्षांना एकत्र येण्याची अपरिहार्यता जाणवली, तसा त्यांनी विश्वास ठराव जिंकलेला होता, भाजपने पुढे जाऊ शकत होते, परंतु त्यांना जी अपरिहार्यता जाणवली
तर या अपरिहार्यतेमुळेच हे सरकार निश्चितपणे टिकून राहील. नुसतं टिकून राहील असं नव्हे, तर ज्या दोन्ही पक्षांनी स्वतंत्ररित्या निवडणूक लढवताना सुद्धा जी काही आश्वासनं दिलेली आहेत जनतेला, ती आश्वासनं देखील ते पूर्ण करतील. आणि हा देखील विश्वास वाटतो की महाराष्ट्राच्या कल्याणाच्या दिशेनं हे सरकार पाऊल टाकेल. सर्वच सरकारं जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा आम्ही महाराष्ट्राच्या कल्याणाच्या दिशेनं पावलं टाकू असं म्हणत असतात. खरोखरच त्यात महाराष्ट्राचं कल्याण आहे का, हा काळ ठरवेल असा प्रश्न आहे. परंतु आपल्याबरोबर भाई जगताप आहेत. भाई जगताप, 200 विरुद्ध 86 असा आता सामना सुरू होणार आहे. त्यातले 86 सुद्धा एक गठ्ठा नाही आहेत. विरोधी पक्ष नेतेपद आता नेमकं कुणाकडे याच्यावरनं वाद आहेत. एनसीपी आणि काँग्रेस यांच्यातले प्रेमळ संबंध जगजाहीर आहेत. एक प्रकारे विरोधकांचा आवाज आज महाराष्ट्राच्या विधानसभेत क्षीण झाला असं म्हणायचं. डॉक्टर, सगळ्यात प्रथम नवनिर्वाचित जे मंत्री आहेत, परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो. उशिरा का होईना हे सगळं घडलेलं आहे आणि आज महाराष्ट्रासारख्या कल्याणकारी राज्याची जबाबदारी आपल्या त्या शिरावर आहे आणि ती आपण योग्य पद्धतीने हाताळाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला सगळ्या ह्या उर्वरित त्याच्यासाठी मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. लोकशाहीचे संकेत आहेत, लोकशाहीच्या परंपरा आहेत आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं भान असणं आवश्यक आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यात प्रथम शुभेच्छा देतो. आता राहिली गोष्ट आपल्या प्रश्नाचं, आवाज क्षीण होण्याचं काही कारण नाही. त्याचं कारण असं आहे की आपण बहुमताच्या ठरावाच्या वेळेला जेव्हा पाहिलं, या सगळ्या प्रवासामध्ये आजपर्यंतच्या 70-71 दिवसाच्या एक गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही डॉक्टर, ती अशी, काँग्रेसने आपला स्टँड तोच ठेवला जो पहिल्या दिवशी होता आजपर्यंत. म्हणजे ह्या बाकीच्यांचे सगळे त्याची चर्चा होईल किंवा ओघाने चर्चेमध्ये येऊ शकेल एखादा मुद्दा. काँग्रेसने पहिल्या दिवशी सांगितलं, महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचं मॅन्डेट दिलं आहे, आम्हाला नाकारलेलं आहे, अँटी इन्कम्बन्सी आमच्या विरोधामध्ये आहे आणि त्यामुळे आम्ही विरोधात बसलो आणि म्हणून पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही विरोधात आहोत. ज्या वेळेला न मागता मिळालेला पाठिंबा हे म्हणजे एकत्रित असण्याचं ते हे होतं, ज्या वेळेला यांच्या आपसामध्ये कुरबुरी किंवा जे काय असेल ते, कधीही काँग्रेसने असं सांगितलं नाही की ते आमच्या बरोबर आहेत, नाही आमच्या बरोबर. आम्ही विरोधाचा सूर कायम ठेवला आणि तो भविष्यामध्ये ठेवू. एकच माझा प्रश्न तो नाही, तो तुम्हाला बरोबर कळलाय, फक्त तुम्ही त्याला थोडीशी बगल अशी देत आहे की विरोधाचा सूर आहे तो 86चा सूर एकत्र आहे का, हा माझा सवाल आहे. नाही, म्हणून मी म्हटलं, आता ज्यांनी न मागता पाठिंबा दिला त्यांची भूमिका काय असेल हे मी कसं सांगणार, तेच सांगू शकते. एवढंच फक्त आता मराठाला हवंय की ते 86 एकत्र नाहीत. नाही, हे मी सांगू शकणार नाही, कारण त्यांची वेगळी भूमिका असू शकते ना. कारण त्यांनी पाठिंबा देऊन सुद्धा आम्ही विरोध करू अशा प्रकारची भूमिका त्यावेळेला मांडलीच होती माझ्या माहितीप्रमाणे. आणि म्हणून मी काँग्रेसची भूमिका आपल्याला सांगू शकेन. फक्त एका गोष्टीकडे लक्ष आपलं वेधू इच्छितो आणि जे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. मी एवढा विचारवंत नाही की मी काहीतरी विचार देऊन जाणार आहे असं नव्हे. आपण एक लक्षात घ्या, ह्या 70 दिवसामध्ये जर काय पाहिलं देशाने आणि जगाने, यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या सत्तांतराच्या राजकारणामध्ये सुद्धा एक महाराष्ट्राचा वकूब होता, एक महाराष्ट्राचा एक एक दर्जा होता. आणि महाराष्ट्राच्या आतापर्यंत झालेल्या अगदी मुख्यमंत्र्यांचं, मग यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा असतील, शंकरराव चव्हाण असतील, अगदी अंतुले असतील, विलासराव असतील आणि मनोहर जोशी असतील, एक वेगळा दर्जा एक महाराष्ट्राचा होता. दुर्दैवाने गेल्या 70 दिवसामध्ये ज्या प्रकारचं नाट्यमय सगळ्या घटना आपण ज्या पाहिल्या, मला असं वाटतं की आज देशभरामधला प्रत्येक राज्य बोट करताना नेहमी महाराष्ट्राकडे करतं. महाराष्ट्राचा एक वकूब आहे, महाराष्ट्राची एक परंपरा आहे, महाराष्ट्राचा आज तो कुठंतरी त्याला कुठंतरी डाग लागल्यासारखं मला वाटतंय. आणि हे मी म्हणतोय हा काँग्रेसचा प्रवक्ता म्हणूनच नव्हे,
तर एक राजकीय अभ्यासक म्हणून सुद्धा मी म्हणतोय. आपण एक छोटीशी रिॲक्शन घेऊया याच्यावर अविनाश महातेकरांची. अविनाश महातेकर, तुमच्या सरकारचा तो आता वकूब नाही, आता अजूनही हे महायुतीचं सरकार आहे आपण म्हणताय, त्याबद्दल मला अतिशय त्याच्यात आनंद महा होतोय. कुठं दिसतच परंतु नाही. त्यात फक्त महातेकरांचा महा बरोबर आहे, महातेकरांचा महा आहे, महा परंतु पण तो कधी युतीमधला येणार? महा नाहीये. तो युतीमध्ये महा दिसत नाहीये. नाही, ते सांगितलं, यांनी सांगितलं आपल्याला की बाबा त्याच्यावर चर्चा नको आहे खरं म्हणजे, आणि करायची असेल तर माझं काहीच म्हणणं नाही. आम्ही सांगितलेलं आहे की बाबा आज जो विस्तार जो झाला त्या विस्तारामध्ये महायुतीचे जे बाकीचे आम्ही घटक आहोत हे घटक पक्ष असणं आवश्यक होतं. आम्ही भाजपच्या बरोबर निवडणुका लढलेलो आहोत. गेले महिनाभर भाजपचं सरकार आहे आणि विस्तारात आम्हाला संधी दिली जाईल, आम्हाला सोबत घेतलं जाईल असं त्यांचं म्हणणं होतं. काही कारण आम्हाला अजून काही माहिती नाही आहेत, परंतु ते पुन्हा पुढच्या विस्तारापर्यंत गेलेलं आहे. परंतु सेना आली यांच्यासोबत आणि एकूणच महायुतीला पुन्हा एकदा जो आकार आला त्याचं देखील आम्हाला समाधान आहेच. तर मग आता वकुबाचा प्रश्न आहे, तुम्ही जे विचारलं वकुबाच्या बाबत, तर आता वकुबावरती अगदी 1 महिन्याच्या आत तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, तर हेच जरा मला मला महातेकर साहेब एकच म्हणजे कृपया, मी म्हणताना हे म्हणालो, मी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून म्हणत नाही, एक सामान्य माणूस तुम्ही जे जनरल स्टेटमेंट केलं ते बरोबर आहे. याच्याने बोलतोय. अजिबात माझा आरोप उत्तर भाषणाचं काही कारण नाही. यशवंतरावांपासून म्हणालो, ब्रेकची वेळ झाली. महातेकर साहेब, फक्त एका गोष्टीचा खुलासा तुमच्याकडनं हवा आहे की आत्ता कॅबिनेटमध्ये तुमच्या पक्षाला स्थान नाही, त्यामुळे एक प्रकारे हा युतीचा सरकार आलं असं आपण म्हणूया. महायुतीचं सरकार अजून यायचं कदाचित पुढच्या वेळेला, पुढच्या एक्सपान्शनमध्ये महायुतीमधल्या महाला जागा मिळेल, परंतु त्या महायुतीमधल्या महाला जेव्हा जागा मिळणार आहे तेव्हा आरपीआयच्या कोट्यातून अविनाश महातेकर मला जागा मिळणार आहे का? ना, असं काय सांगता येत ना. आमचा पक्ष निर्णय घेतो, रामदास आठवले ते निर्णय घेतील, पक्षाचं प्रतिनिधित्व असणार, पक्षाचा हस्तक्षेप असणार, ते कुणाच्यावर जबाबदारी टाकतील ते पक्षामध्ये ठरेल. प्रेक्षको, आपण पाहताय की ज्या सरकारचा आज शपथविधीला त्या सरकारच्या समोरची आव्हानं, त्यांच्या समोरच्या समस्या आणि त्याहीपेक्षा सुद्धा सरकार स्थापनेला, एक प्रकारे सरकारच्या विस्ताराला स्थापनेपेक्षा जो झाला विलंब होता त्याविषयी आपण बोलतोय. महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय की विरोधी पक्षनेत्या आणि विरोधी पक्ष हा डायरेक्ट समोर सगळ्याच्या सगळा हा युतीमध्ये सामील झाला आणि युतीचं सरकार आपल्याकडे आलं. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक नवा अध्याय आज लिहिला गेला, त्याची आपण चर्चा करतोय. कुठे जाऊ नका, आपण पाहताय झी24 तास, युती सरकारचा सामना सुरू. युती सरकारचा सामना सुरू या कार्यक्रमात माझ्यासोबत आणखी 2 नवे पाहुणे आत्ताच सामील झाले. त्यातले एक आहेत मधू चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि नेते. मधू चव्हाण आपल्याबरोबर आहेत. आणि राजू शेट्टी, खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटना, हे दिल्लीमधून आहेत. राजू शेट्टी, आज तुम्ही दिल्लीत आहात, याचा मी आनंद व्यक्त करायचा का याची खंत व्यक्त करायची? आज तर युतीचा पक्षविस्तार होता, हा युतीचा पक्षविस्तार होता का महायुतीचा पक्षविस्तार होता? आपण या पक्षविस्ताराला खरं तर सन्मानाने त्या स्टेजवर असायला हवा होतात. आपण स्टेजवर नाही, आपल्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान नाही. हा महायुतीचा विस्तार म्हणायचा का युतीचा म्हणायचा? सध्या तरी युतीचाच विस्तार म्हणावा लागेल, कारण घटक पक्षापैकी कुठलाही पक्ष अजून उरलेले जे छोटे पक्ष आहेत ते मंत्रिमंडळात नाहीत, तोपर्यंत या सरकारला युतीचंच सरकार म्हणावं लागेल. परंतु माझ्या अनुपस्थितीचं ते काही कारण नाही आहे. आज पार्लमेंटमध्ये माझं अशासकीय ठराव होता डॉक्टर स्वामीनाथन समितीच्या शिफारशी मान्य करण्यासंदर्भात, आणि मी स्वतः तो मांडलेला होता. त्यामुळे मला 6 वाजेपर्यंत पार्लमेंटमध्ये बसावं लागलं, म्हणून मी या सेगमेंटला उशिरा आलो, त्यामुळे मी येऊ शकलो नाही. पण आम्हाला निमंत्रण पाठवत असताना सुद्धा इतक्या उशिरानं पाठवलं गेलं. कालपर्यंत मुंबईमध्ये असणारे सदाभाऊ खोत, आमचे प्रदेशाध्यक्ष, जेव्हा पुण्याच्या पुढं परत जात त्यावेळी त्यांना दुपारी फोनवरून सांगितलं गेलं की तुम्ही शपथविधीला या. मला वाटतं की अशा पद्धतीनं ही काही पद्धत नाही. शपथविधी कधी करायचं हे ठरलेलं होतं, किंवा निमंत्रण तरी वेळेवर पाठवायला पाहिजे होतं. एवढं काही छोट्या पक्षांना गृहीत धरण्याचं काही कारण नव्हतं असं मला वाटतं. पण आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं नाही म्हणून काही मी रुसलेलो मात्र नाही आहे. काही कारणामुळे मी दिल्लीत अडकलो आणि वेळेवर निरोप न मिळाल्यामुळे आमचे प्रदेशाध्यक्ष
घरी गेले. तुमचं एक वाक्य अतिशय पण आम्ही बरोबर. अजून वाट बघू. तुम्ही वाट अजून कसं? बरोबर आहे, तुमच्या हातात वाट बघण्याशिवाय दुसरं भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक नेतृत्वानं काही शिल्लक ठेवलं नाहीये, ही त्यातली खरी वस्तुस्थिती आहे. मधू चव्हाण आपल्या बरोबर आहेत. मधू चव्हाण, त्यांनी गृहीत धरण्याचं काही कारण नव्हतं अशा स्वरूपाचं वक्तव्य केलंय. गरज सरो आणि वैद्य मरो अशी आपली भूमिका म्हणायची. अजिबात नाही. उलट भारतीय संस्कृती अशी आहे की जो आपल्याला त्या ठिकाणी तुमच्याच शब्दात सांगायचं झालं तर गरजेच्या वेळेला जो उपयोगी पडतो त्याला कधी ठेवत नाही, कधी विसरत नाही आपण. जेव्हा तहान लागलेली असते त्यावेळेला एक थेंब जरी पाण्याचा मिळतो त्यावेळेला आपल्या बाजूला मोठं पाण्याचा तलाव असेल तर आपण तो थेंब विसरत नाही. त्याचा मुद्दा नाही तुम्हाला आहे. दुसरा काही जर तलाव मी मिळाला, दिलगिरी तुम्हाला व्यक्ती दुसरा तलाव करतो मिळाला, नाही तुम्ही छोटे- नाही असं नाही. तुम्ही कितीही त्या ठिकाणी पेट्रोल टाकायचा प्रयत्न केलात माध्यमाच्या माध्यमातून तरी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण फायर प्रूफ आहोत. मुद्दा असा आहे की मी आता या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टीच्या वतीने शासकीय कार्यक्रम होता तरी सुद्धा त्या ठिकाणी अचानक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा 1:30 वाजता निमंत्रण मिळालं. म्हणजे म्हणून मी त्याचं समर्थन करत नाही. मित्रपक्षांना सन्मानपूर्वक निमंत्रण वेळेवर जायला पाहिजे होतं, ह्याच्यात जराही वाद नाही आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. राहिला मुद्दा या ठिकाणी मला पूर्ण विश्वास आहे की आपण आता ज्या शब्दाचा उपयोग केलात की युतीचं शासन महायुतीचं असेल, मातेकर साहेब सुद्धा होते, म्हणजे माझ्यासारखीची अपेक्षा आहे, व्यक्तिगत मित्र म्हणून नाहीत. एक रिपब्लिकन चळवळीतला एक चांगला कार्यकर्ता या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये असेल असा माझा विश्वास आहे आणि योग्य ते सगळं होईल महिना 1.5 महिन्यामध्ये. म्हणजे अजून पुन्हा 70 दिवसाची एक दुसरा सामना चालू होतो. असं काही नाहीये. ज्याला एक व्यापक त्या ठिकाणी गोष्ट करायची असते त्याला हळूहळू काही गोष्टी करायच्या मला असतात. तुम्ही एक सांगा, 20 पैकी तुमचे 7 मंत्री एका विदर्भातले आहेत, म्हणजे एक प्रकारे विदर्भाला प्रचंड मोठ्या प्रमाणात झुकतं माप या मंत्रिमंडळात मिळालं. असं नाही. काही वेळेला आता या ठिकाणी बसलेले सगळे धुरीण आहेत, माझे मित्र जगताप सुद्धा आहेत. ज्यावेळेला एखाद्या वेळेला मंत्रिमंडळ बनवायचं असतं त्यावेळेला सर्व लहान मोठ्या जातीपाती अनुसूचित जाती जमाती यांचा त्या ठिकाणी समावेश करावा लागतो. म्हणजे जसं आता पूर्वी असं म्हटलं जायचं, म्हणजे विशेषतः जनसंघाच्या काळामध्ये बीजेपीच्या काळात किंवा कुठलाही, की दिल्लीच तिथं जास्त मंत्री केंद्रामध्ये असायचे, दिल्लीमध्ये असलेले, दिल्ली प्रांत राज्यामध्ये असलेले त्यावेळेला. याचा अर्थ दिल्लीला प्राधान्य दिलं असं नाही. तर एकूणच सगळं मंत्रिमंडळ हा अगदी बहुआयामी असावं, मंत्रिमंडळाचा बॅलन्स नीट असावा. त्या ठिकाणी इंजिनियर असावेत, CA असावेत, डॉक्टर्स असावेत, समाजाच्या वेगवेगळ्या समूहाचं नेतृत्व करणारी मंडळी असावीत आणि म्हणून दिलं गेलं. विस्तारामध्ये सुद्धा थोडा या समतोल साधला सगळ्या जाईल. शब्दप्रयोगात घटक पक्ष हा शब्द असतात तर किती नाही, घटक महात्मा पक्ष सुद्धा असं आणि बोललाय. राजू शेट्टीला बरं वाटलं असतं. बरं, राजू शेट्टी आमचे एक ताकद आहे आमची मित्र पक्षामध्ये. त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना आमंत्रण नव्हतं. अहो, ते उशिरा गेलं. मी दिलगिरी व्यक्त केली त्याबद्दल. मला तुम्ही एक सांगा की शिवसेनेने सर्वाधिक प्रतिनिधित्व हे मुंबई ठाण्याला दिलेलं आहे. त्यांच्या 10 पैकी 6 कॅबिनेट हे 6 पैकी 5 कॅबिनेट हे मुंबई ठाण्यातनंच दिले गेलेले आहेत. काय कारण असावं असं वाटतं? मी शिवसेनेचं त्या ठिकाणी वकील पत्र घेऊन बोलत नाही, पण मला असं वाटतं की आता महाराष्ट्रापुढे एवढे मोठे प्रश्न आहेत त्यामुळे अनेक दोन्ही पक्षांमध्ये नवीन आलेले आमदार आहेत आणि म्हणून हे राज्य जर नीट चालवायचं असेल तर त्या ठिकाणी अनुभवी माणसं सुद्धा घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जसे दिवाकर राऊत आहेत, अभ्यासू आहेत, दीपक सावंत आहेत, मी त्यांच्यावर 6 वर्ष काम केलेलं आहे सभागृहामध्ये, अतिशय अभ्यासू आणि आरोग्याच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आणि विशेषतः हा कुपोषणाच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना, म्हणजे माझी जी माहिती आहे, मी काय पक्ष धरून आता अंतिम नेतृत्व घेणारं नाही आहे, अजून 1-2 मंत्री त्यांचे येऊ शकतात असं माझा अंदाज आहे. त्यावेळेला ते बॅलन्स साधतील. प्रकाश बाळ जोशी, मला सांगा, कोणते नेमके निकष लावून भारतीय जनता पक्ष आणि सेनेने आपल्या मंत्र्यांची निवड केली असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की शिवसेनेपुढे तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेतील सत्ता जी आहे की जो शिवसेनेचा एक मोठा स्रोत आहे, म्हणजे त्याचं समर्थन पहिल्यापासून त्यांना मिळत आलेलं आहे आणि त्यातून शिवसेनेचा विस्तार झालेला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेनं आखणी केलेली आहे. आणि भाजपचा जर विचार केला तर मला असं वाटतं की त्यांना एकतर पक्ष वाढवायचा आहे, म्हणजे भाजपचं महाराष्ट्रात जे काही स्थान आहे तर त्याचं समर्थन वाढवण्यासाठी त्यांचं विदर्भाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र, या पश्चिम महाराष्ट्राकडे त्यांचं लक्ष आहे. हे आज ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना त्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं आहे त्याच्यावरून दिसून येतं. 2009 साली जेव्हा आघाडी सत्तेवर आली त्यावेळेला 8 कॅबिनेट मिनिस्टर्स हे NCPचे पश्चिम महाराष्ट्रातले होते, तर यावेळी ती संख्या भाजपची अवघी 2 वर आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्राला पूर्णपणे न्याय मिळाला असं वाटतं? नाही, न्याय मिळालेला नाही आहे, परंतु भाजपचं जे राजकीय धोरण आहे आणि त्यांचं जे सध्या पक्ष वाढवण्याचं जे त्यांचा प्रयत्न सुरू आहे
तर त्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रावर म्हणजे त्यांच्यात मंत्रिमंडळामध्ये मंत्री नसतील, परंतु पश्चिम महाराष्ट्राकडे भाजपचं लक्ष आहे. आणि येता जो आणखीन जे तिसरी जी विस्तार होईल, तिसरा विस्तार, त्या विस्तारामध्ये मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रातले आणखीन त्यांचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये समावेश झालेला आपल्याला दिसतो. ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही फार मोठ्या प्रमाणावर समावेश आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही की त्यांनाही काही प्रकारे याच्यात समान. राजू शेट्टी, एखादं सरकार आवाजी मतदानाने निवडून येतं त्यावेळेला त्याची कॉन्ट्रोवर्सी होते, परंतु आज हे सरकार कागदावर बहुमतानी सिद्ध झालेलं आहे. एक बहुमताचं सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे. अशा सरकारच्या कारभाराचा परिणाम दिसायला अजून किती दिवसाचा अवधी आपण द्याल, काय वाटतं आपल्याला? नाही, आता खरं तर नागपूरचं अधिवेशन आता 8 तारखेपासून सुरू होतं. हे अधिवेशन संपल्यानंतर सगळ्याच मंत्र्यांना आपापली खाती समजावून घेऊन 2 महिन्यामध्ये या सरकारला आता आपला प्रभाव दाखवावा लागेल. निवडणुकीच्या पूर्वी दोन्ही पक्ष एकमेकाच्या विरोधात लढलेले असले तरी महाराष्ट्रातल्या जनतेचा कल मात्र गेली 15 वर्ष सत्तेवर असलेलं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार नको म्हणून या दोन्ही पक्षांना आणि हे जनतेनं कौल दिलेला आहे. आणि निवडणुकीच्या काळामध्ये जनतेला जी आश्वासनं दिलेली आहेत, स्वच्छ प्रशासनाचं, शोषणमुक्त समाजाचं आणि एकूण गतिमान शासनाचं, या सगळ्या गोष्टीचा आता सध्या शेतकरी अडचणीमध्ये आहे, दुष्काळ पडलेला आहे, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. हे सगळे प्रश्न त्यांना आता अतिशय कौशल्यानं हाताळावे लागतात. राजू शेट्टी, मला तुम्हाला थांबवून एक या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या असेल किंवा दुष्काळ असेल याची उत्तरं चारा छावण्या आणि टँकरमध्ये नाहीत. हे विरोधातून सत्तेमध्ये आल्यानंतर तरी या सरकारला कळणार आहे का? आणि काही ठोस कायमस्वरूपी याच्यातनं काही निर्णय आपल्याला दिसतील असं वाटतंय का? मला वाटतंय की ते कळायला पाहिजे, कारण चारा छावण्या आणि टँकर हे काही लोकांच्यासाठी अत्यावश्यक असतं. विशेषतः हे लोक दुष्काळ का पडत नाही असं सुद्धा काही वेळा परमेश्वराकडे दावा करतात. त्यांच्यासाठी दुष्काळ नाही. आणि मी गेली 3 वर्ष दुष्काळी भागामध्ये फिरतो, तिथल्या जनतेची एकच हाक आहे, किमान हे वर्ष तरी आमच्या आयुष्यातलं शेवटचं दुष्काळाचं वर्ष असावं आणि त्यासाठी कायमस्वरूपी काहीतरी उपाययोजना करा, एवढंच जनतेची मागणी आहे. आम्हाला तात्पुरती मलमपट्टी नको, वरवरची मलमपट्टी नको. आम्हाला कोणाच्या मेहरबानीवर जगायचं नाही, आम्हाला आमच्या कष्टावर जगायचं आहे. पण त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था सरकारनं करावी एवढी माफक अपेक्षा जनतेची आहे. आपल्याबरोबर काँग्रेसचे नेते भाई जगताप आहेत. भाई जगताप, मराठा आरक्षणाचं गाजर दाखवून एक प्रकारे आपण निवडणुकीला सामोरे गेलात, परंतु त्या मराठा आरक्षणाची जी तरतूद केली होती ती काही न्यायालयात टिकू शकली नाही हे आपल्या लक्षात आलं असेल. परंतु आता या सरकारसमोर मराठा आरक्षणाचं एक प्रचंड आव्हान आहे, काय सांगाल? मी त्या ह्याच्याकडे येतो मी, परंतु आपण जेव्हा एवढ्या महत्त्वाच्या गोष्टीची चर्चा करतोय, राजू शेट्टींसारखा एक शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारा प्रतिनिधी त्या ठिकाणी बसलेला आहे. दुसऱ्या विस्ताराच्या पूर्वसंध्येवर काल 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या 70 दिवसामध्ये या राज्यामध्ये 48 आत्महत्या झालेल्या आहेत. आत्महत्येचं राजकारण करू नये आम्ही तेव्हापासून म्हणत होतो, आजही ते होणार नाही, आमच्याकडनं तरी होणार नाही. परंतु त्यावेळेला ज्यांनी त्या आत्महत्याचं राजकारण करून ज्या पद्धतीने सगळं काही हे केलं, आत्ता जे काय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आणेवारी जी आलेली आहे ते 50% जास्त आहे आणि जवळजवळ 43,663 गावांपैकी 19,000 प्लस ह्या गावांना त्या दुष्काळाच्या छायेत आहेत. अधिकाऱ्यांनी काढलेली आणेवारी ही कधीही ग्राह्य धरता येत नाही असे यांचेच आरोप असायचे नेहमी. मग दुष्काळ जाहीर करायला का तुम्ही वेळ करताय मला काही कळत नाही. हा एक मुद्दा त्यांना कलेक्टिव्हली उत्तर द्यायला जास्त बरं पडेल. कारण ज्या राज्यामध्ये सातत्याने 3-4 वर्ष काही ना काय अवकाळी पाऊस झाला, दुष्काळ सातत्याने पाठपुरावा केलेला आहे, अशा वेळेला या सरकारकडनं त्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी
जर त्यांनी पावलं जर उचलली नाहीत तर ज्या बळीराजाच्या जीवावर, ज्या कामगारांच्या जीवावर, कारण मतदार हाच जास्त आहे, कामगारांच्या जीवावर यासाठी आजचा विषय नसल्यामुळे, कारण या सरकारने सगळ्यात पहिले येऊन काम काय केलं तर कामगार कायदे बदलायचे एवढं सांगितलं. बदलले नाही, आम्ही बदलू देणार नाही, तो पुढचा भाग झाला. परंतु ज्यांच्या जीवावर हे सरकार आलं आणि ज्यांनी मॅन्डेट दिलं त्यांच्याच मुळावर उठलेलं हे सरकार पुढे काय करेल हे मला माहित नाही. परंतु आपण त्या दुसऱ्या प्रश्नात देऊ का? त्या प्रश्नावर आपण येऊया. परंतु अत्यंत महत्त्वाचा तुम्ही मुद्दा मांडला, त्याच्यावर मधु चव्हाण यांची रिॲक्शन घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यानंतर मराठा आरक्षण आणि आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगर आरक्षण याविषयी आपण प्रमाणात कुठे जाऊ नका पाहत राहा. G24 तास आपण पाहताय युती सरकारचा सामना सुरू. युती सरकारचा सामना सुरू या विषयावर आपण चर्चा करतोय. आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिवसेनेच्या काही आमदारांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी कॅबिनेटची आणि राज्यमंत्रीपदाच्या अशा शपथा घेतल्या. त्याविषयी आपण चर्चा करतोय. मधु चव्हाण, सर्वात मोठं आत्ता आव्हान या सरकारसमोर कुठलं असेल तर ते दुष्काळाचं आहे. आणि त्या दुष्काळावर आणेवारीचा जो मुद्दा मांडलेला आहे आत्ता भाई जगतापांनी, म्हणजे आता मला नियतीचं आश्चर्य वाटतं की हा मुद्दा पूर्वी तुम्ही इकडे बसून मांडायचा आणि तिकडे बसून ते उत्तर द्यायचे, आता ते इकडे बसून तोच मुद्दा मांडतायत. तुमचं उत्तर काय आहे? मी उत्तर त्यांचा मुद्दा बरोबर आहे की काही वेळेला सरकारी यंत्रणाचे असे ते ब्रिटिश काळापासून त्या ठिकाणी त्यांची एक मेंटॅलिटी झाली असते की नकारात्मक असते. ज्यावेळेला आम्ही असं म्हणत होतो की आणेवारीचा जे शासकीय यंत्रणेने आणेवारी काढलेली असते ते योग्य नव्हती, भाईंनी बरोबर मुद्दा काढलाय. माझंच त्याला उत्तर आहे. त्यावेळेला सभागृहामध्ये आमचा असा आग्रह असायचा की आम्ही जे सांगतोय ते सुद्धा शासनाने लक्षात घ्यावं की या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे. माझी भाईंना विनंती आहे की मी या ठिकाणी एअरवरून की जे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांनी शासनाला त्या ठिकाणी लक्षात आणून द्यावं की ही जी आणेवारी आलेली आहे 50% किंवा 51% 52%, त्याच्यापेक्षा आम्ही सांगतो ते आहे. मला नक्की विश्वास आहे शासन लोकप्रतिनिधींचं सुद्धा म्हणणं लक्षात घेऊन आपण राजू शेट्टींचं म्हणणं काय? भाई जगताप येतो म्हणजे राजू शेट्टी तुमचं काय सर्वांनी मिळून त्याच्यावर भारतीय जनता पक्ष आज ओपनली अशी कबूल करते की सरकारी अधिकाऱ्यांची आणेवारी जी असते त्या आणेवारीवर फारसा विश्वास ठेवण्यात अर्थ नसतो. आपण काय सांगाल? आपण काय भूमिका मांडणार? आपला पक्ष आत्ताच्या हिवाळी अधिवेशनामध्ये होईल तेव्हा आपण बाहेरून प्रेशर आणण्याकरता या सरकारच्या सहयोगी पक्षाचे सदस्य म्हणून आपण काय सांगाल? निश्चितच आम्ही आग्रही राहू, कारण बऱ्याच वेळा हे शासकीय अधिकारी प्रत्यक्षामध्ये शिवारात जातच नाहीत. त्यांना वरून आदेश येतो आणि हे ऑफिसात बसूनच जे काही रकाने भरायची ते भरून पाठवतात आणि प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती वेगळी असते. आणि त्यामुळं मी गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्र्यांना एक सूचना केलेली होती की या तुमच्या अधिकाऱ्यांना केलेला जो सर्वे आहे त्याला क्रॉस चेक म्हणून आता तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की सॅटेलाइटद्वारे तुम्ही सर्वे करून प्रत्येक गट नंबरचा गटाचा आपल्याला माहिती घेता येते, त्याच्यातून डिटेल्स घेता येतात आणि ते दोन्ही क्रॉस चेक करून बघा. आणि खरोखरच जिथं हानी झालेली आहे तिथं, कारण यांचं मंडल हे एक मंडल गृहीत धरून ते त्याचं पीक पाणी करत असतात, परंतु एका मंडळातच काय, परंतु एका गावामध्ये सुद्धा भिन्न परिस्थिती असते की गावाचा निम्मा भाग हा जिरायती असतो, निम्मा भाग बागायती असतो, जमीन साधारण असते. तिथं थोडा जरी पाऊस लांबला तरी सुद्धा पीक करपून जाऊ शकतं. दुसरी काळी जमीन असते तिथं 15 दिवस पाऊस लांबला तरी सुद्धा त्या पिकाला काही होत नाही. त्यामुळे गावागणिक परिस्थिती निर्माण वेगवेगळी असू शकते. इथं तर मंडळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची परिस्थिती असून सुद्धा मंडळ हे उंबरठा मानून ते सर्वे करतात. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा नाही कायमच चुका होतात. खेड्यामध्ये एक म्हण आहे की काही वेळा आऊत करत असताना बैलाच्या एका शिंगावर पाऊस पडतो आणि एका शिंगावर पडत नाही. इतकी विविधता हवामानाची खेड्यापाड्यामध्ये असते. त्यामुळे तंत्रज्ञान आणि शासकीय यंत्रणा या दोघांच्या माहितीचा समन्वय साधून योग्य पद्धतीनं सर्वे करावा लागेल, तरच तो सर्वे योग्य होईल आणि योग्य लाभधारकापर्यंत आपल्या मदत करता येईल आणि लाभधारकांची संख्या सुद्धा मर्यादित ठेवता येईल. राजू शेट्टींचं ते म्हणणं बरोबर आहे की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला ती आणेवारी करणं आवश्यक होते, ज्याचं केलं गेलं. म्हणजे त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ खडसे असतील किंवा यांनी ज्या वेळेला, आणि वरच्या सभागृहामध्ये विनोद तावडेजी असतील, ज्या वेळेला दुष्काळावर चर्चा झाली, जे काही योग्य ज्या ह्या होत्या त्यांच्या सूचना त्या अंमलात आणल्या गेल्या. आता या ठिकाणी ज्या वेळेला त्यांचं म्हणणं असं आहे त्याला कारण आहे तो, कारण ह्यांनी दुष्काळ अजून जाहीर केलेला नाही.
त्याला कारणं असं आहेत का निकष आहेत ना. हे काय करणार, दुष्काळ जाहीर केल्यावर त्याचे पॅकेज वेगळे येतात, त्याचं सगळं हे वेगळं येतं. ह्या सगळ्या निटीग्रिटी आहेत त्याच्यातल्या, ज्या आता त्यांना सरकारमध्ये ज्या गेल्यानंतर आता त्याला- कळतायत. नाही, त्या कळतात सगळ्यांनाच. कंप्लीट केलं तर बरं होईल, कंप्लीट केलं तर बरं होईल, जरा कंप्लीट केलं तर बरं होईल. म्हणजे बोला. तुम्ही उत्तर द्याच तुम्ही, कारण तुम्हालाच उत्तरं द्यायची आहेत आता यापुढे. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला आपण, कारण याचे क्रूर चेष्टा होते या सगळ्या गोष्टीची. ज्या पॅकेजच्या गोष्टी आपण याच्यापूर्वी चर्चा केली किंवा त्याच्यापूर्वी आपण भाषणं केली, आता खऱ्या अर्थाने, कारण सातत्याने 3 वर्ष हा अवर्षणाला आपण सामोरं जातोय हा मला काय बळीराजा, म्हणायचंय, त्याला या ठिकाणी हे देण्याची आवश्यकता आहे. इथे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा चाललेली असताना खडसे काल दिल्लीमध्ये गेले होते. दिल्लीतून त्यांनी त्या ठिकाणी सर्व परिस्थिती सांगितली. वर्षापूर्वी मध्यंतरी त्या ठिकाणी एका ठिकाणी वक्तव्य, अधिकृत वक्तव्य करताना दुष्काळ सदृश्य परिस्थिती, टंचाई शब्द वापरलेला नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी. याचं गांभीर्य लक्षात आहे. हा राजकारणाचा विषयच नाही आहे. म्हणून माझी बाईंना अशी विनंती आहे की भाई, तुमच्याही काही सूचना असतील आता सभागृहामध्ये चर्चा होणार आहेत, तर तुम्ही करावेत आणि आपण सगळ्यांनी मिळून या आपण नैसर्गिक आपत्तीला आपण तोंड किमान माध्यमांनी विरोधी असणाऱ्या 2 पक्षांना एकत्र आणून एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर प्रश्नावर सहमती निर्माण करायचा प्रयत्न केला. एवढं जरी आज महाराष्ट्रासमोर आलं तरी खूप मुश्किल आहे. मला आपण पुढच्या विषयाकडे फक्त दुष्काळ सदृश्य जी आपण म्हणतोय ना, टंचाई आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. टंचाई हा विषयच वेगळा आहे, दुष्काळ सदृश्य परिस्थिती हा विषय वेगळा आणि दुष्काळ हा वेगळा विषय आहे. जरा आपण समजून घेऊया कृपया. हा दुष्काळ आहे असं हा तुमचं दुष्काळ म्हणणं आहे आणि तो दुष्काळ जाहीर करावा असं आमचं. आणि माझ्या या मताशी राजू शेट्टी नक्कीच सहमत आहेत. आपण 100%, कारण शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व आहे. आणि आम्ही शहरात असलो तरी शेतकरी आहोत, आम्हाला माहिती आहे, तो अभ्यास आहे आमचा. हे मुद्दाम सांगावंसं वाटेल. मला दुसरा एक प्रश्न अविनाश मातेकर तुम्हाला असं विचारायचं आहे की अनेक आंतरविरोधी असणारे असे मुद्दे आहेत, त्याचा या सरकारच्या परफॉर्मन्सवर, आज तुम्ही नाही आहात, उद्या कदाचित तुम्ही सरकारमध्ये असाल, त्यात जैतापूरचा प्रश्न आहे, स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न आहे, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं तोडण्याचा जो एक बागुलबुवा केला गेला त्याच्यावर का प्रश्न आहे, मुंबईला सेपरेट CEO नेमण्याचा असा एक प्रश्न आहे की ज्याच्यातून मुंबई महानगरपालिका असेल, MMRD असेल यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रश्न आहे. या सगळ्यामुळं या सरकारची गती कमी होणार आहे. एकमेकांवरचा विश्वास जो होता, जसा तो तालमेल NCP आणि काँग्रेसमध्ये होता, किंबहुना काँग्रेस NCPच्या मंत्र्यांबद्दल आम्हाला बातम्या द्यायचं, तसंच या सरकारचं आता होईल असं वाटतंय? नाही, असं याच्यामध्ये की ज्या वेळेला 2 किंवा अधिक पक्ष एकत्र येऊन ज्या वेळेला काही निर्णय प्रक्रिया किंवा सत्तेतला सहभाग व्यक्त करतात, तर त्यावेळेला अगदी मिळती-जुळती या सर्व पक्षांची मतं असतात असं मानायचं काही कारण नाही. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात. परंतु एकत्र येतानाच अशा एका मनस्थितीला हे पोचलेले असतात की कुठल्याही विषयावरती चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. आणि परवाचंच मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी काल की परवा विधान केलेलं आहे की अशा प्रकारे जे तुम्ही जे म्हटलेलं आहे त्या प्रकारचे जे काय वादाचे विषय आले तर त्याच्यामध्ये त्यावेळेला चर्चा करून मार्ग काढले जातील. आणि मला असं वाटतं की हा विषय कुठल्याही प्रकारे ताणला जाणार नाही. आज याच्यामध्ये सत्तेमध्ये सामील व्हायचे की नाही हा एक वेगळा भाग आहे, त्याच्यात राजकीय पक्षांचे अभिनिवेश होते त्यांचे, त्यामुळे तो ताणला गेला हे मान्य आहे. परंतु सरकार जनतेचे निर्णय घेत असताना अशा प्रकारे ताणला जाईल असं मला वाटतं. प्रकाश बाजूशी, आपल्याला काय वाटतं, अशा प्रकारचे निर्णय या सरकारच्या प्रगतीमध्ये किंवा या सरकारच्या गतीमध्ये बाधा आणणार नाहीयेत? तर निश्चितपणे आणतील. याचं कारण असे की आपण 95 सालापासून अशक्य होतं. याचं कारण असे की ज्यावेळेस 2 पक्ष एकत्र येतात आणि ते सरकार चालवण्यासाठी एकत्र येतात, परंतु त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जी असते की राजकीय त्यांचं जे अस्तित्व असतं पक्षाचं स्थान वाढवण्यासाठी, हा कुठंतरी आंतरविरोध असतो आणि हा कायम चालू असतो. म्हणजे एका वेळेला सरकार एकत्र चालवायचं असतं, निर्णय घ्यायचे असतात, पण त्याच वेळेस पक्षसुद्धा सुदृढ करायचा असतो, वाढवायचा असतो. त्यामुळे त्याचं क्रेडिट घेण्याची एक स्पर्धा असते. म्हणजे हा निर्णय कोणी घेतला, मी घेतला का तुम्ही घेतला, तुम्ही घेतला तर तुम्हाला अडवायचं किंवा तुम्ही, अशा प्रकारचं आपण 95 महाराष्ट्रात बघतोय. त्यामुळे आपण जर बघितलं तर गेल्या, म्हणजे आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस लोकांनी निर्णय केला की आघाडी आणि अशा प्रकारचं सरकार नको दिल्लीत. त्यामुळं भाजपचं एक हाती सरकार तिथं दिल्लीत आलं. तसं सरकार येण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे एकाच पक्षाच्या हाती सरकार यावं, आघाडी आणि युतीचं सरकार, ज्यामुळं विकासावर त्याचा परिणाम होतो किंवा प्रशासनाच्या गतीवर परिणाम होतो, तो राहू नये म्हणून तशा प्रकारचं मतदारांनी मत व्यक्त केलेलं आहे. म्हणजे आपण जर महाराष्ट्रात जरी बघितलं तर महाराष्ट्रापुढे शिवसेना आणि भाजप एकत्र होतं. म्हणजे त्यांनी इतकी वर्ष एकत्र राहून काम केलं होतं. त्यामुळे शिवसेना आणि
भाजप एकत्र राहून चांगलं सरकार देतील अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना मत दिली होती. एक गोष्ट अशी की मला असं वाटतं की याच्या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि मला वाटतं मधू चव्हाण पण बोललेले आहेत मी आपल्या कितीतरी याच्यात की वेगळा विदर्भ हा आमचा एजेंडा आहे, ते बोललेले आहे. म्हणजे तुमच्या त्यामुळे- मते हा नाही, एक इश्यू मिनिट. अडथळ्यांची शर्यत आहे. 100% त्याचं कारण असं आहे की हे दोन परस्पर विरोधी विषय आहेत. अखंड महाराष्ट्राची शपथ आम्ही घेतली सगळ्यांनी, शिवसेनेने सुद्धा, आणि त्याबरोबर आपण जो तथाकथित मुंबईचं म्हणताय तर तथाकथित नाही, खरोखरचा मुद्दा आहे. तो खरोखरचा मुद्दा आहे. त्याचं कारण एकच आहे, परवा जी तत्परता मुख्यमंत्र्यांनी दाखवली, कुठची वेस्टर्न रेल्वेचं हे जे मुख्यालय अहमदनगरला नेणार हे त्यांनी जेव्हा सांगितलं की नाही नेणार, पडदा पडला त्या विषयावर. तसाच पडदा आरबीआयच्या ह्याच्यावर नाही पडला, तसाच अहमदाबादचा मुद्दा सांगतात. तसाच पडदा याच्यामध्ये जे JNPTचे जे हे गेलेले आहेत तिथले जे हे शिफ्ट केलेलं आहे मेन कंटेनर यार्ड, त्याचा अजून त्याचा खुलासा किंवा त्याचा उल्लेखच नाही आला. आणि म्हणून जैतापूर असेल मुंबईच्या हे सगळे महत्वाचे आहेत. आणि त्याच्यावर चर्चा पण होईल आणि वाद होतील. मधू चव्हाण याच्या पलीकडे जाऊन एक मुद्दा आहे की नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कामगिरीचं किंवा त्याच्या निर्णयाचं प्रतिबिंब या सरकारच्या कामगिरीमध्ये आम्हाला दिसणार आहे का? म्हणजे उदाहरणार्थ जनधन योजना असेल, स्वच्छ भारत अभियान असेल, मेक इन इंडिया किंवा त्याचं महाराष्ट्राचं वर्षन जर काढायचं म्हटलं तर आपण मेक इन महाराष्ट्र अशा स्वरूपाच्या योजना धडाकेबाजपणे आता आम्हाला समोर येताना दिसणार आहे तुमच्या सरकारकडून. 100% दिसेल. त्याचं कारण असं की विदर्भाचा जो मुद्दा आहे, आता ज्या वेळेला आम्ही युती शासन होतं त्याही वेळेला विदर्भाचा मुद्दा वेगळा होता. आमचं शासन चाललं, मंडल आयोगावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा ठाम विरोध होता. भारतीय जनता पक्षाने त्याचं समर्थन पूर्णपणे केलेलं होतं. मला असं वाटतं की आम्ही त्या ठिकाणी चालू. आता तुम्हाला एक मी उदाहरण देतो की ते जसं आघाडीचं किंवा युतीचं शासन हे पदरामधल्या निखाऱ्यासारखं असतं, पदर तर जळता कामा नये आणि निखाराही भिजता कामा नये. ह्या दोन्ही गोष्टीचं तारतम्य आम्ही युतीचं शासनचं करताना जरूर करणार आहोत. कारण महाराष्ट्रापुढे जे सगळे प्रश्न आहेत ते प्रश्न युगोचे न करता ते आता एक म्हणजे भाईना मी चिमठा काढत नाही किंवा माझा बोलण्याचा तो उद्देश नाही की आम्ही सभागृहामध्ये पोटतिडकीने विरोधी पक्षाची मंडळी ज्या वेळेला बोलत असतात त्यावेळेला सभागृहामध्ये अनेक वेळेला मंत्री नसताना सुद्धा तहकूब करावं लागायचं, इतकी बेफिकिरी होती. ती बेफिकिरी आता नाही दिसणार. तर मला असं भाईनं म्हणायचंय हा अतिशय मुद्दा तुम्ही महत्वाचा मांडलेला आहे. याच्यावरच या कार्यक्रमाचा शेवट करताना मी एक निकाली शेवटचा प्रश्न प्रत्येकाला विचारणार आहे आणि तो म्हणजे सर्वात प्रथम मी जातो राजू शेट्टी यांच्याकडे. राजू शेट्टी, या कार्यक्रमाचा शेवट करताना आपल्याला एक सकारात्मक असा विचार महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. जरी आज तुम्ही सरकारमध्ये नसलात तरी सकारात्मक विचार नक्की असू शकतो असा मला विश्वास आहे. हे सरकार आघाडी सरकारपेक्षा कोणत्या बाबतीत वेगळं असावं अशी आपली अपेक्षा आहे किंवा वेगळं असेल असं वाटतं आपल्याला? नाही, हे सरकार निर्णय घेण्यासाठी गतिमानता दाखवेल, गतिमान सरकार असेल. त्याचबरोबर भ्रष्टाचार यापूर्वी झालेला आहे त्या भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारं नसेल आणि यापुढे भ्रष्टाचार होणार नाही. करदात्यांच्या पैशाचा पैसा विनियोग योग्य पद्धतीने झालेला असेल आणि मग दुष्काळ असेल, कामगारांचे प्रश्न असतील, मध्यमवर्गीयांचे प्रश्न असतील, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नावर संवेदनशीलपणे निर्णय घेणारं सरकार असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य माणसाला आपलं वाटेल अशा प्रकारचं सरकार असेल असं मला आशावाद वाटतो. आणि अशा प्रकारचं सरकार जोपर्यंत असेल तोपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये असू. अविनाश महातेकर, काय सांगाल? यांनी सर्वे भवंतु सुखिनाचा सूर आळवलेला आहे. मला असं वाटतं की स्वच्छ प्रशासनाची भूमिका ही महत्त्वाची आहे. स्वच्छ प्रशासन ही सर्वसामान्य नागरिकांना एक अपेक्षित अशी बाब आहे आणि हा सर्व स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न व्हावा. नोकरदारीतला जो एक डिले आहे एखाद्या गोष्ट सामान्य माणसाला एखादं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी किंवा एखादी त्याचं गोष्ट होण्यासाठी जो एक उशीर लागतो, जो डिले होतो, जे एक बेपर्वाई त्याच्यामध्ये आहे, ती कशी संपुष्टात आणता येईल या गोष्टी घ्याव्यात. आणि मला सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न वाटतो तो राज्यामध्ये आज जवळजवळ 46% हे अत्याचार वाढलेले आहेत, गुन्हे वाढलेले आहेत, सर्व प्रकारचे गुन्हे वाढलेले आहेत. त्यातल्या दरोडेखोरी वगैरे या गुन्ह्यांच्याबद्दल मी काय बोलत नाही, परंतु स्त्री सुरक्षा, लहान मुलांची सुरक्षा, लहान मुलांचे 270 खून यावर्षी झालेले आहेत
आणि त्यामुळं लहान मुलांची सुरक्षा, मुलींची सुरक्षा, लहान अतिशय मुलींच्या वेगळे आणि वरचे जे महत्वाचे प्रमाण- मुद्दे ज्याचा आजच्या हे जे काळातला आहे, फार मोठा संदर्भ आहे. याच्यावरती- भाई जगताप, मला माहिती आहे की तुम्ही विरोधी पक्षातले आहात, परंतु आजची तुमची भूमिका सकारात्मक होती. अशा कोणत्या गोष्टी आपल्या सरकारमध्ये होत्या की ज्या आता व्हायला नाही पाहिजे असं आपल्याला वाटतं, म्हणून त्यांना शुभेच्छा देताना तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल? नाही, त्यांच्याकडनं अपेक्षा यासाठी व्यक्त करता येणार नाही. तुम्ही त्याला शब्दछल करा. गतिमान सरकार, 40% कट स्वतः लावलाय त्यांनी, मुख्यमंत्र्यांनी. कुठचं गतिमान, काय गतिमान, काय सांगताय? आणि ही वस्तुस्थिती, हा आरोप नव्हे. 40% तुम्ही जर विकास कामांना जर हे लावलंय, मग तुम्ही ह्याच्याबद्दल बरंच काय बोलाल हो. कशाच्या बाबतीत? हे आम्ही पुरं करू, ते पुरं करू. कसं करणार हे पण जरा सांगा. एक रोडमॅप असतो ना राज्याच्या समोर, आणि तो रोडमॅप गेल्या 15 वर्षात आम्ही दाखवला. ही गोष्ट खरी आहे की काही याच्यामध्ये जे काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यामुळे जनतेने आम्हाला केलं, परंतु तुम्ही कसं करणार हा सांगा ना. नुसतं भाषण करून थोडी गतिमान सरकार होतं. तुम्ही काय स्वागत करायला नाही, पण तयार वस्तुस्थितीला धरून आपल्याबरोबर सांगितलं. प्रकाश जोशी आहेत. प्रकाश जोशी, वेळ अत्यंत कमी आहे, मला तुम्ही सांगा, आपल्या आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे युती सरकारचा सामना सुरू. हा सामना समस्यांची आहे का अंतर्गत विरोधाशी आहे? अशीच आपण आशा केली पाहिजे की हा सामना लोकांचे जे प्रश्न आहेत, म्हणजे ज्या प्रश्नांच्याकडे बघून लोकांनी शिवसेना आणि भाजपला मतं दिलीत, तर ते प्रश्न सोडवण्यासाठी ते काम करतील. आणि महाराष्ट्राच्या विशेषतः विकासाचे, म्हणजे नवीन पुढे बेकारीची फार मोठी समस्या आहे, अनेक प्रोजेक्ट्स महाराष्ट्रात आले पाहिजे, या दृष्टीनं महाराष्ट्राचं हित लक्षात घेऊन हे सरकार काम करेल अशी आपण आशा पण प्रत्यक्षात करूया. तसं होईल असं वाटतंय? परंतु अंतर्गत सामना चालू राहील पुढे, कारण ते राजकारण आहे. आणि हे सगळं जे चालूच राजकारण आहे राहतं. ते सामना ह्या एका शब्दाभोवती फिरतंय असं आता या ठिकाणी दिसतंय. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की सर्वसमावेशकता ठेवायचा प्रयत्न करणारं मंत्रिमंडळ समोर आलं असलं तरी अजूनही त्यातून घटक पक्ष दूर आहेत. महाराष्ट्राला दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अविनाश महातेकरांनी मांडला, तो म्हणजे अंतर्गत सुरक्षेचा, कौटुंबिक हिंसाचाराचा. या सगळ्यावर या सरकारला तोडगा काढावा लागणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. ज्यांनी आज शपथविधी घेतला त्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेतर्फे, झी24 तासच्या प्रेक्षकांतर्फे हार्दिक शुभेच्छा. युतीचा सामना अखेर सुरू झाला, एवढंच आत्ता म्हणावंसं वाटतं. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व सामनावीरांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.